स्टँडर्ड 7 चॅप्टर 11 त्याच्यात आपण बघणार सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याच्यात टॉपिक बघणार आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याच्यामध्ये बघणार आहोत आपण ऑब्झर्वेशन अँड मेजरमेंट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. याच्यामध्ये बघा आपण पहिले बघणार ट्राय दिस एक ऍक्टिव्हिटी करायची तुम्हाला. या ऍक्टिव्हिटी मध्ये बघा एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑब्झर्व इट त्याला त्याच्यावरती पाणी टाकायचं आहे. Enclosed box, observe it after 3 to 4 days using a magnifying glass. तर तुम्हाला ही खालच्या प्रकारची आकृती दिसते. नंतर दुसरे observe a drop of muddy water from a stagnant puddle under the compound microscope. तर तुम्हाला या प्रकारची इमेजेस तुम्हाला दिसतील. आणि पुढे तुम्हाला take a drop of yogurt or the buttermilk on a glass slides and observe it under the microscope. आणि ह्या दिसणाऱ्या ज्या आकृत्या ते तुम्हाला स्केच करायचे तुमच्या वहीमध्ये. डू यू नो तुम्हाला माहिती आहे का? डू यू नो we cannot see objects smaller than 100 micrometer in the size with our eyes. आपण 100 micrometer पेक्षा कमीच्या आपल्या डोळ्यांना बघू शकत नाही. So we make glass slides the microorganism and observe them under the microscope. आपण त्याच्यासाठी ग्लास साइड म्हणतो आणि या कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली बघतो. However, if of magnification of 100,000 x proves to be insufficient, जर 1000x magnification असल्यास जर आपल्याला insufficient असेल, then we need to use an electron microscope to observe these microorganisms. हे microorganisms अभ्यासण्यासाठी आपण हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यूज करतो. बघा मायक्रो मेजर लेस दॅन 100 मायक्रोमीटर. त्याच्यामुळे मग ते आपण साध्या डोळ्याने बघू शकत नाही. In these minute organisms, their organelles carry out all life processes within the one cell. जरी एक सेल असली तरी ते सर्व हे करतात. आता एक मायक्रोमीटर म्हणजे किती? तुम्हाला सेंटीमीटर म्हणजे काय माहिती? 10 मिलीमीटरचा 1 सेंटीमीटर म्हणतो. मग काय करायचं? त्या 1 मिलीमीटर मधलं अंतर घ्यायचं, त्याच्यामध्ये 1000 रेषा मारायच्या. 1000 रेषा मारायचा म्हणजे 1000 मायक्रोमीटर झाले. 1 मिलीमीटर म्हणजे 1000 मायक्रोमीटर आणि 1 मायक्रोमीटर म्हणजे परत आता 2 मायक्रोमीटर मधलं अंतर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये परत 1000 रेषा मारायचे. त्याला म्हणतात 1000 नॅनोमीटर. आणि पुढे सोन पिकोमीटर म्हणजे काय? मग 1 नॅनोमीटर मध्ये परत 1000 रेषा मारायच्या. मग 2 रेषांमधलं अंतर जेवढं येईल ते असेल 1000 पिकोमीटर. साइज ऑफ सम मायक्रोब्स दिलेली तर पॅरामिशियमची असते 100 मायक्रोमीटर्स. बॅक्टेरिया ऑफ टायफॉइडची असते 3 मायक्रोमीटर म्हणजे बघा फारच छोटी. आणि पोलिओ व्हायरसची असते 28 नॅनोमीटर्स. मायक्रोमीटर तरी मोठे आहे, 28 नॅनोमीटर्स. ओके. त्याच्यानंतर यूज युअर ब्रेन. आता तुमचं थोडंसं डोकं चालवा. आपण बघितलं की हे एवढे छोटे असतात. Can the point of needle accommodate the microorganism? Yes, definitely. Over of million times it accommodates.